केजचे तहसीलदार यांचा रेणापूर परिसरामध्ये अपघात झाला। मात्र त्यांचा अपघात पहाटे 4:30च्या दरम्यान झाला असावा असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। मात्र अपघात झाल्याच्या नंतर 6-6:30च्या दरम्यान पोलीस प्रशासन तिथपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर 8-8:30च्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय रेणापूर यांना या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं। एकंदरीत पाहिलं गेलं तर बॉडीची परिस्थिती पायाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मार लागला होता आणि इंटरनल म्हणजे आतमधून ब्लडिंग जे आहे ते देखील झाले असल्याची चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र आणखीन काही त्या संदर्भात नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तब्बल 3 तास याच रुग्णालयामध्ये बसून होते अशी माहिती जी आहे ते याच हॉस्पिटलचे कर्मचारी यांच्या माध्यमातून मिळाली आहे। बीडचे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस म्हणजे अधिकारी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आले होते। बीडचे जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी 3 तास तळ ठोकून होते आणि जे तहसीलदार आहेत त्यांचे 2 ते 3 नातेवाईकच त्यांच्या डेड बॉडी ताब्यात घेण्यासाठी आले होते अशी माहिती एकंदरीत या ठिकाणी आपल्याला मिळते। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणखीन वेळेवर जर त्यांना उपचार जर मिळाला असता तर आणखीन काय झाला असता हा देखील चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र गाडीची सिच्युएशन जर पाहिला गेलं तर भीषण अपघात झाला आणि त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांचं निधन झालं असावं अशी चर्चा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन बजरंग चौधरी सोबत सूरज मीडिया रेणापूर।